सोपीनाथ महाराज शिवमंदिर येथे भव्य मिरवणूक। अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे सोपीनाथ महाराज शिवमंदिर येथे नागपंचमी निमित्त गावातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मिरवणूक काढण्यात आली आहे। गावातीलच गजानन महाराज संस्थान संकुल येथे वारुळावर गावकऱ्यांनी जाऊन पूजन केले व सोपीनाथ महाराज मंदिरावर सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। यामध्ये सोपीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष गजानन वारकरी, उपाध्यक्ष रमेश आखरे, सचिव विक्रम आखरे, विश्वस्त विजय आखरे, वासुदेवराव लहाणे, साहेबराव लोखंडे, सदाशिव खरबकार, माधव काटोके, भास्कर अकोते, भरत आसोले, विवेक जयस्वाल, आशिष लहाणे, रामरतन, सुदर्शन खडसनी, उमेश दोरकर, साहेबराव खराटे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनल साठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई। सोपीनाथ महाराज संस्थानची स्थापना 1995 रोजी बाळासाहेब आखरे यांच्या हस्ते झाली। ते गावातीलच लोकांच्या सहकार्याने आणि गावातीलच नदीतील रेतीमुळे त्याचं थोडं शिकस्त झालेलं आहे। तरी या संस्थानचा जीर्णोद्धार करण्याचा माझा विचार आहे, माझा ध्यास आहे आणि यासाठी गावकऱ्यांनी मला थोडं हाताने मदत करावी। तन मन धनाने जर मदत केली तर आपण लवकरात लवकर याचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न करू आणि ते केल्याशिवाय जमणार नाही, कारण मंदिर आज रोजी कळते। या नागपंचमी उत्सवात सर्व लोक सहभागी होतात, गावागावात त्याचा उत्सव होतो आणि या गावातील सर्व भाविक भक्तांना नागपंचमीच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा। व तसेच माझे विश्वस्त मंडळ हे सर्व जोमाने कामाला लागलेलं आहे, तरी या सर्वांना मदत करावी हीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.